काय सांगाल आज चुनापट्टीमध्ये लोकांचा प्रतिसाद पुन्हा एकदा आपल्याला वाढून भेटतोय, काय सांगाल? आज चुनापट्टीमध्ये आपली महायुतीची महारॅली मोठ्या जोशात सुरू आहे आणि सर्वच चुनावटीकर आज या ठिकाणी उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि महायुतीचे सर्व पदाधिकारीसुद्धा आहेत आणि एक प्रतिसाद लोकांचा चांगला मिळत आहे या रॅलीला आणि जी कामं झालेली आहेत आणि पुढे कामं होणार आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं जो प्रतिसाद लोकांचा वाढता आहे, वाढता पाठिंबा मिळत आहे, त्याबद्दल खरोखरच मी सर्व चुनावटीकरांचे मनापासून आभार मानतो. सर, कुठेतरी 10 वर्ष आपण इथे आमदार राहिलेले आहात. बाजूचं क्षेत्र आहे कसाईवाडा त्याला म्हणतात, तिकडे आपला आमदार आहे आपण. त्या लोकांचा आपल्यापाशी विरोध आहे की आपण तरी 5 वर्ष लक्ष दिलेलं आहे, असं काम झालं नाही, नाही असं काय नाही. मला सर्वच जण सारखेच आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा कामं केलेली आहेत आणि पुढे भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना माझ्या तयार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे, कारण शिवरेज लाईनसुद्धा त्यांची मी टाकून घेतलेली आहे आणि पुढे जाऊन सुद्धा त्या ठिकाणी अधिकाधिक काही कामं करता आली तर निश्चितपणे बघणार. रस्ता होता तिथे, तो रस्ता बंद करण्यात आला आहे, महिलांच्या शाळेसाठी बंद होता, ते कसाईवाडा वेगळा असा करायचा. अशा पद्धतीचं काही नाही आहे. तर आपण उलट नवीन प्रस्ताव एक ठेवलेला आहे आणि नवीन DP प्लॅनप्रमाणे पोलीस स्टेशनच्या बाजूने DP रोड जातो आणि तो जर DP रोड मी प्रस्ताव टाकलेला आहे माननीय कमिशनर साहेबांकडे आणि तातडीने तो जर मंजूर झाला तर निश्चितपणाने पादचारी रस्ताच नाही तर त्यावरून गाड्या पण जाऊ शकतील अशा प्रकारचा रोड मी त्या ठिकाणी बनवून देणार. गिरणी कामगारांनाही आपण न्याय दिलेला आहे, अनेक असे मुद्दे आपण आपल्या कार्यशैलीमध्ये पूर्ण केलेले आहेत. जिंकल्यानंतर अजून पुढचं काय नवीन असेल? आपण चुनापट्टीमध्ये म्हटलं की स्वदेशी मिल आली आणि जवळजवळ मुंबईतील नव्हे तर एशियामधली पहिली गिरणी स्वदेशी मिल आणि 20 वर्षापूर्वी 24 वर्षापूर्वी ही मिल बंद पडली. 2000 साली मिल बंद पडली आणि त्यानंतर अजूनपर्यंत त्या कामगारांना त्यांची देणी मिळाली नव्हती हक्काची. पण मी सातत्याने 2014ला मी पहिल्यांदा निवडून आलो आणि शब्द दिला की मी हा विषय सोडवणार, कामगारांना घरं मिळवून देणार, कारण मी एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे आणि त्याच्यावर ती एक भावना मनामध्ये होती आणि मग त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले, त्याला यश आलं. सर्व युनियनने एकत्र आणलं, सर्व कामगारांना एकत्र आणलं आणि व्यवस्थापन बोलणी करून आज त्यांची देणी आपण त्यांना मिळवून दिलेले आहेत. 5 लाखापासून ते 19 लाखापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. आता याच्या पुढे वारसाहक्काचे काही पैसे राहिले तेही कोर्टातून निकाल लागल्यानंतर तेही मिळतील आणि त्याचबरोबर जे गिरणी कामगार चाळीमध्ये राहतात स्वदेशी मिलच्या इथे चुनापट्टीमध्ये त्याजवळ 800च्याही वर टाटानगर सहित असे कामगार आहेत. तर अशांना 450 स्क्वेअर फीटाचं घर हे मोफत आज या ठिकाणी देणार. चुनापट्टीमध्ये उड्डाण पूलचं काम जवळजवळ मंजूर झालेलं आहे. या इलेक्शननंतर त्याचाही आम्ही भूमिपूजन करणार आहोत आणि त्याच्यावर अनेक अशी कामं आहेत की त्याचं काम आपल्या या ठिकाणी करायचं आहे. चुनावटीचं कायापालट काही वर्षांमध्ये करायचं मानस आहे. एक सांस्कृतिक क्रीडा केंद्र या ठिकाणी उभं राहायचं आहे, एक आंबेडकर भवन उभं राहायचं आहे आणि त्या निश्चितपणे कामांची यादी तर मोठी आहे पण निश्चितपणे लोकांची साथसुद्धा फार महत्त्वाची आहे आणि ती देतातच आहेत आपल्याला सर्वजण आणि म्हणून त्यांची साथ घेऊन पुढे जातो आहे. येणारा 20 तारखेला जो उसने भी आया वो एक का साथ बनाया, इससे ज़्यादा कुछ भी विकास नहीं किया. अच्छा, तो खुद का विकास हुआ, अपना वही होता ना, एक का साथ बनाया, खुद का विकास किया, लोगों का विकास कुछ भी नहीं. कसाईवाड़े के लोग कल भी परेशान थे, आज भी परेशान है. कल भी उनको एजुकेशन की तकलीफ थी, पानी की तकलीफ थी, सफाई की तकलीफ थी, आज भी वो तकलीफ है. आज इतने लोग आए, आमदार बन के चले गए, अपना अपना घर बना लिए. कोई कुछ करने वाला, कोई कहाँ से बिल्डर बन गया, कोई बिल्डर था आज वो बड़ा नेता बन गया, कॉर्पोरेटर बन गया, मगर जनता बेचारी वहीं के वहीं. ना किसी ने कोई पॉलिसी लाया, ना एजुकेशन के ताल्लुक से. अब तो बदलाव होगा, जनता बदलाव लाएगी क्या? जनता तो जगह पूरा मूड बना के बैठी है. जनता बिल्कुल बदलाव लाना भी चाहिए और लाएगी भी, मगर आपको भी मालूम है कि समीकरण का मामला रहता है, हालात कब कैसे क्या बनते हैं, कौन क्या बोलता है. लेकिन हमको ये पूरी उम्मीद है जनता से और हमको भी अपने से आपसे भी कि हम बदलाव लाने की पूरी कोशिश करेंगे. क्या कहेंगे, बदलाव चाहिए? चाहिए ही चाहिए. हमारे सर जी खड़े हैं, नहीं, बदलाव चाहिए क्या? बदलाव चाहिए. हुआ है क्या, बदलाव हुआ है क्या कुछ? कसाईवाड़े 10 साल में कुछ बदलाव हुआ है? मौजूदा विधायक कौन थे यहाँ पे? हाँ, तो अभी क्या लगता है, नए लोग को मौका देना चाहिए, ऐसा लगता है? नए लोगों को मौका देना चाहिए, बदलाव होना चाहिए. भाई क्या लगता है, बदलाव होना चाहिए? होना चाहिए. हाँ हाँ, और भी लोग हैं, क्या लगता है, बदलाव होना चाहिए? बदलाव होना चाहिए. होना चाहिए. भाई क्या करना चाहिए? जरूरी है.
कुछ काम हुआ है यहाँ पर? काम तो दिख ही रहा है ना, कैसा काम है तो दिख ही रहा नहीं हुआ है काम। है। पानी का कितना मसला है पहाड़ी पे, वो तो दिख ही रहा है। हाँ। तो तो जो कुछ यहाँ- हुआ नहीं है मतलब? यहाँ जो विधायक है वो कभी आए थे क्या 10 साल 5 साल में कभी आए थे आपके जहाँ क्षेत्र में कसाई वाला? ढोल बजाते नगाड़े बजाते चले जाते बम फोड़ के। नहीं है, फिलहाल कोई नहीं है। कुछ काम हुआ है क्या? आप इधर रहते हैं, किधर रहते हैं आप? तो इधर कुछ काम हुआ है? अल्हम्दुलिल्लाह काम तो हुआ है कुछ। हुआ है। तो क्या लगता है कि वही लोग आना चाहिए या बदलाव होना चाहिए? वही लोग आना चाहिए। मंगेश भाई जीत के आना चाहिए इस बार। मंगेश, हाँ, आपको क्या लगता है कौन जीतना चाहिए? क्या लगता है? हमारे घर का काम नहीं हुआ, हमारी चाली वैसी वीरान पड़ी हुई है। हाँ, तो बदलाव हुआ है क्या? काम हुआ है गया क्या? है जमीन पे, आज तक काम नहीं हुआ है। वहाँ पे कोई भी कैसे चीज़ का घर काम आपका नहीं टूटा? हुआ है। ना वहाँ पे कोई लादी बिठाई जाती है, ना सीढ़ी बनाई जाती है। टाकी के आगे कोई आता ही नहीं है। शमसुद्दीन चाल से ऊपर कोई चढ़ता ही नहीं। तो हमारे इधर कुछ काम नहीं होता। हो हो काम नक्की झालेलं आहे 10 वर्षामध्ये. काय समस्या आता आहे का? आहे. हो हो नक्की येणार. खूप कामं केलेत त्यांनी. हो केलेत, नक्की केलेत. काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं? अपेक्षा काय नाही आमच्याकडनं एवढं बघावं त्यांनी बस काम आणि केलंय? केलंय भरपूर काम केलंय भरपूर काम केलंय. केलं ना, भरपूर काम केलं मंगेश पुढाकरने. हो 100% 101% निवडून येणार. 100% त्यांच्या अपोजिट कोण नाही. काय वाटतं येतील निवडून? हो 100% पर्याय नाही ते. बोलतात काम नाही केलं. कसं कोण बोलतंय तुम्हाला? कुठं ऐकलं तुम्ही काम नाही झालं? सगळीकडे तर चांगल्या सुविधा तर आहे, तिथे मिळते सगळ्यांना. जनता देतील बरं. हो हो 100%. थोडक्यात सांगा कुठलं काम झालं? सगळेच झाले बघा, इथे रस्ते, कामधंदा, लोकांना रोजगार. हो लोकांना रोजगार दिलाय. बहुतेक जणांना मिळालाय. हो काय सांगाल मंगेश पुढारकर? काय सांगायचं आम्हाला? एक नंबर काम केलंय. हॉस्पिटलची थोडी समस्या, पण ती पण लवकर होणार आहे, साहेब बोललेले. 100% येणार निवडून. काय म्हणाले? येणार ना 100% निवडून हा येणार. नाही नाही 100% नाही, मंगेश कुठली पुढारकर समस्याच निवडून नाही ना. येणार. हॉस्पिटलसाठी आपल्याला एक इथला काम झालेलं आहे, काम बरंचसं केलंय. म्युन्सिपालिटी हॉस्पिटल आहे, त्याच्याकडे तर साहेबांनी आता पूर्ण लक्ष दिलेलं आहे, केंद्रित केलेलं आहे. ते निवडून येणार आणि आपल्या ते आहेत तरच कामं सगळ्या होणार, हातभार बाकी लावत कोणाकडून होतात साहेब. कामं यंदा होणार आपण नाही. त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या. पुन्हा ते आमच्या जनसेवेसाठी उभे राहणारच आहेत. पुढाकरच येणार. येणार? येणार. काम केलंय का? काम भरपूर केलंय. येणार काम लय केलं येणार. येणार भरपूर येणार भरपूर निवडून. खूप काम केले, चुनाभट्टीत खूप काम केले ते. हो 100% येणार निवडून 100% येणार. हो निवडून देतील 100% तयारी काम केलंय लय भारी. आता मंत्रिपदाची तयारी 100%, 1,00,000%. 100%. हो एकदम छान नेते आहेत. आम्हाला हेच नेते अजून पाहिजेत पुढे. सगळ्या कामं त्यांनी सगळी व्यवस्थित केलेली आहेत. कोणतीही आम्ही समस्या सांगितली त्यांच्याकडे, त्यांनी कोणती केली नाही असं काही तीसरी बार इस बार भी जीत के आएंगे. केले केले इस बार भी जीत के आएंगे मंगेश कुडाळकर जी. निवडून येतील 100%. येऊन येणार कोण? साहेबांशिवाय आहेच कोण? येऊन येणार कोण? मंगेश कुडाळकर शिवाय आहेच कोण? आम्हाला शिर्डीला नेलं, नक्की येणार. साहेब नक्की निवडून येणार. येणार म्हणजे येणार. धनुष्यबाण सर्व बहिणी संपली आम्ही. आणि याच्यानंतर पण ते सर्वांना आले येणार परत. पुन्हा येणार. चाल दुरुस्त करून देणार आहेत म्हणून मी त्यांना शब्द टाकलेला. ते म्हणाले की आमच्या चाळीचं काम जरूर करणार आणि मला आशा आहे ते निवडूनच येणार आणि माझं काम करणार.